हाच प्रॉब्लेम आहे नेरा. हे बाई पैसे भरत नाही, ते बाई पैसे भरत नाही, या बाईला जमा करा, त्या बाईला जमा करा. आता पाय ना, या कमलाला माहीत आहे ना बाई ना आज गटावला साहेब येते म्हणून, पण हे कमला काही तयार नाही झाली नाही ना, मला फोन केला ना काही केला. गटाची मीटिंग आहे का काही गटावला साहेब येणार आहे, आज गट भरायचा आहे. एक बाई नाही आली माघारी, एक बाई नाही आली. मला नीरा बायाच्या घरी जाऊ बायाला बोलवा लागत आहे की आज गटावला साहेब येणार आहे, गट भरायचा आहे म्हणून. असं आहे मग या बायाचं. म्हणून हे गटाचं लचांग काही डोक्याला लावायला पुरत नाही पाहिजे आपल्या. म्हणून या गटागिटाच्या लचांगात पडायला पुरत नाही माय. आणि गटाचं अध्यक्ष काही बनायला पुरत नाही. बाया काही ऐकत नाही बाप्पा. गट घालायला सगळ्यात समोर असतात आणि गट भरायचं वेळेस बस मागच असतात. गट भरायची तारीख त्याला कधीच आठवून नाही राहत. हमेशा म्हणायला लागते गट भरायचा आहे बाई, गट भरायचा आहे बाई. आता गटाला साहेब येऊन जाईन बाई 12 वाजता. आणि बायाचा अजून पत्ता ठिकाणा काही आहे नाही. आता बाया कमलाला किती वेळा फोन केला मी ना, पहिले तर फोन उचलला नाही आणि मग स्विच ऑफ करून ठेवून दिला. आणि फोन लावतो तर बंद येत आहे. पाय तू ना काय करू राहिली तर. कमला, ओ कमला, कमला. आता माय बाई शांताबाई आली वाटतं बाप्पा. काय हो माय, माझं तर पैसेच नाही आहे. आज गट भरायचं आहे ना, माझं पैसेच नाही आहे. शांताबाईनं किती वेळा फोन केला, मी ना मोबाईल स्विच ऑफ केला. आता शांताबाई घरी आली. काय माय बाई, मी म्हटलं होतं तरी गोल्याच्या बापाले की बापा मला गटाचे पैसे देऊन जा बाप्पा, गट भरायचा आहे. पण ते ना काही पैसे दिले नाही. काय आखरी शांताबाई येऊन गेली घरी. कमला, ओ कमला. आता माय बाई आता काय करू बाई मी. पाय आवाज देते का. गट घ्यायच्या वेळेस तर सरास समोर हेच होती. मला गट पाहिजे शांताबाई मला गट पाहिजे, मला गटात घे. पैसे घ्यायच्या वेळेस सरच समोर राहतात बाया आणि गट भरायच्या वेळेस सरच मागं. आता माय बाई काय करू आता. कमला, ओ कमला. आता जास लागेन आता समोर. आली आता शांताबाई. जर आवाज नाही देईन तर घराच्या अंदर येईन माय बाई. पहिलेच मला जर माहीत असतं तर समोरून ताला लावून ठेवला असता मी दरवाजाला. आता काय म्हणते शांताबाई, जा लागेन आता. एक ते लाडक्या बहिणीचे पैसे नाही भेटले ना मला. हे लाडकी बहीण योजनाचे जर पैसे भेटले असते, 1500 रुपये ते भेटले असते, 500 रुपये जवळचे टाकून कशी इकून तिकून जमा करून मी गट भरला असता. तेही पैसे नाही भेटले, त्याची वाट पाहत होती मी. पाहतो बाई आता शांताबाई काय म्हणते तर. आता तर माझ्या डोक्याला टेन्शन आलं बापा. आली का शांताबाई, काय म्हणून राहिली बा, कसं काय येणं झालं. आता नाही बाई तुला माहित नाही का काहून आली तर मी. काहून आली तर खरं नाही बाई, असा राग येते ना मला. किती एवढा फोन लावले हो बाई ना तुले. पहिले फोन लागला मग कोणाला नाही उचलला आणि मग मोबाईल स्विच ऑफ राहिला बाई ना. किती फोन लावले कमला तुला, खरं पाय सांग बरं बाई ना. पाहिलं तू ना किती फोन लावले मी तुला तर. हो का शांताबाई, फोन लावते का तू ना. बाई ना माझ्याजवळ नव्हता हो फोन, गोल्याच्या हाती होता. माहाती फोनच नव्हता. बघा फोनच नाही देत बना माहाती. मला माहीत नाही ते फोन आले म्हणून. चार्जिंगच लावला आहे मोबाईल. बरं आता ते जाऊ दे. मी काय म्हणत होती, आज गटावला साहेब येणार आहे ना 12 वाजता. तर गट भरायचं आहे का नाही आहे, तुला काही चिंता आहे का नाही आहे. तू आली का माझ्या घरी. शांताबाई गट भरायचा आहे का काही. आता साहेब येणार आहे ना बाई ना. आलाही अशी टाईम पडलेला घरी तर चाल ना माझ्या गट भरायचा आहे ना आज. शांताबाई तुला खरं सांगू का बाई ना एक गोष्ट. काय बाई ना, माझ्याजवळ आहे ना गट भरायचे पैसेच नाही आहे हो शांताबाई. खरं सांगत आहे, पैसेच नाही. मी गोल्याच्या बापाला म्हटलं होतं सकाळी की आज गट भरायचा आहे, पैसे द्या. तर मी हाव दिन म्हणे वावरात मी चालले गेले बाई ना. त्याईनं तर काही दिले नाही. माझं गट भरायचे पैसेच नाही आहे हो शांताबाई. आता माय बाई तुला माहीत आहे ना गट भरायला लागते म्हणून पैशाची सोय गीतं लावून ठेवती माय बाई ना. शांताबाई आता तुला काय सांगू बाई ना, मला काय वाटलं होतं हे आता भेटतेच म्हटलं लाडकी बहीण योजनेचे पैसे. मी त्याच्या भरोशावर होती बाई ना. मी म्हटलं गोल्याच्या बापाने पैसे नाही दिले तर नाही दिले, पण हे लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटीन ना म्हटलं 1500 रुपये. तर 500 रुपये इकून तिकून कोणाला मागून त्याच्यात टाकून देईन म्हटलं आणि गट भरून टाकीन. मला याची वाट होती लाडकी बहीण योजनेचे. पण बहिणा ते पैसेच नाही आले ना. पण लाडकी बहीण योजनेचे पैसेच नाही भेटले तर त्याच्याच्यानं मायावाला पुरं काम अटकून गेलं म्हटलं. हो बाई ना, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेच नाही अजून. पण आता त्याच्यात भरोसा आहे का बाई ना. तू इथे सोय लावून ठेवायला पाहिजे होती ना पैशाची. तर काय सांगू शांताबाई तुला माही कथा, काय सांगू. आता तुला तर माहीत आहे माझ्या घरचा माणूस कसा आहे तर. माझ्या घरचा माणूस पैसेच कुठं देते घरात नाही. आता मी होती बाई ना त्या सोयीवर. मी म्हटलं त्याईनं नाही दिले तरी हे पैसे आले तर मी भरून देईन. पण ते पैसे आलेच नाही तर मायावाला पुरं कामच अटकून गेलं. आता माय बाई सांग ना मग आता शांताबाई काय करू तर. आता माय बी सांग आता मी आता काय करू सांग तू मला. आता मी काय करू. खरं हो शांताबाई माझ्याजवळ पैसे नाही आहे. तुला तर माहीत आहे ना माझं पैसे असले की मी पहिले गट भरतो म्हणून. माझ्याजवळ नाही आहे हो शांताबाई, खरं पैसे नाही आहे. काय बाई ना आता काय करू मी. माझ्याजवळही पैसे नाही आहे ना. असं झालेलं आहे ना. मला माहीत आहे तू पैसे देतो म्हणून मी ना भरला असता तुझ्या गट. पण माझ्याजवळही पैसे नाही आहे ना बाई ना. आता माय बाई चल माय बाई जातो या कमलाच्या इथं आणि 1 वाटी साखर मागतो माहितीले. माझा साखरच संपला. आता साखर मागतो तिला आणि चहा बनवतो.
अरे बापरे, इथे तर शांताबाई आहे माय. ओय माय बाई, आज गट भरायचा आहे माय बाई. मला आठवणच नाही बापा आज गट भरायचा आहे म्हणून. माय बरं झालं, मग शांताबाई इथं दिसली. शांताबाई येतेच आता माझ्या घरी. गटाचे पैसे घ्याले आता माय बाई. विमला जाऊ नको तिकडे जाणं खतऱ्याच्या खाली नाही आहे. पाय माय बाई, एक तू राहिलेली आहे आणि एक ते विमला राहिलेली आहे. विमला नाही गट नाही भरला ना, तिच्याही घरी जा लागेन मला. तिला म्हणा लागेन चाल माय बाई गटाला साहेबीन गट भरायचा आहे. या विमला ना तर मागच्या महिन्यात बी गट नाही भरला आणि या महिन्यात तिचा आता पत्ता नाही आहे. का हो कमला, मागच्या महिन्यात तूनं भरली होती ना विमलाचा गट? 2,000 रुपये तूनं भरले होते ना? काही नाही बाई शांताबाई. हो वा, तिचा गट तर मीनं भरला होता मागच्या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये तिला म्हणतो मी की मा गट भर म्हणून. हो शांताबाई, मीनं भरला होता तिचा मागच्या महिन्यामध्ये गट. तिला म्हणतो या महिन्यात तू मा गट भर. मीनं भरला होता तुझ्या मागच्या महिन्यात. तर हो शांताबाई, बरं झालं माय तुला आठवण दिली. पाय माय बाई, मी तर बुललीच होती. काय माय बाई हो, कमलानं भरले होते नाही मागच्या महिन्यातल्या गटाचे 2,000 रुपये. माय, मग आता हे कमला का मला भरायला लावीन काहीचा गट? म्हणजे हिचे 2,000 रुपये भरू, माझे 2,000 रुपये भरू, म्हणजे 4,000 रुपये. मीनं कमलाला घुमवलं असतं, या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो. तोपर्यंत तर कमला बोलून गेली असती पैसे. हिचे पैसे तर डुबायचा इरादा होता माया. हिचे पैसे का मी का देणार होती का? आता माय बाई, हे का मला भरायला लावते का आता कमला गट? नाही बाप्पा, विमला भाग तू लवकर, नाही तर तुला फसवते नाही, तुला गट भरायलाच लावते. हो शांताबाई, बरं झालं तू आठवण दिली बहिणा मला. मी तर भुलूनच गेली होती की विमलाचा गट मीनं भरला होता म्हणून. चाल मग तिच्या घरी लवकर, चाल लवकर. तिला म्हणू की बापा या महिन्यामध्ये माझं पैसे नाही आहे, मीनं भरला होता तुझ्या मागच्या महिन्यात गट. विमलाला म्हणतो या महिन्यात तू भर बाई मायावाला. हो माय बाई, चाल. तिलाही म्हणा लागेल गट भर म्हणून. तिचावाला मागच्या महिन्यात नाही भरला तिनं, आणि त्याच्या मागच्या महिन्यामध्ये बी नाही भरला तिनं गट. त्या पैसे, त्याचे पैसे तुला माहिती आहे कोण भरले होते? त्या राधानं भरले होते तिचे. गटच नाही भरत बाई. गायबच होऊन जाते गट भरायच्या वेळेस. म्हटलं की म्हणते पैसे नाही. चाल बरं तिच्या घरी. हो चाल शांताबाई चाल. काय माय, हे विमला आहे ना, हे डोकं दुखी आहे निरा, डोक्याला निरा. पैसेच नाही भरत नाही बाई गटाचे. गट उचलून घेते आणि पैसेच नाही भरत. हो ना शांताबाई, किती गट तर तिनं डुबवले, तुला माहीत नाही का? तिला घेतलंच फालतू घेतलं. म्हटलं तुला नको घेऊ म्हणून तिला. आता माय बाई गट घ्यायच्या वेळेस कशी करते तुला माहिती नव्हते? माहीत नाही का तुला कशी करते? तर निरा मागं लागून गेली होती माया. शांताबाई मला गटात घे, शांताबाई मला गटात घे, मी भरतो. आणि पाय बरं आता कशी करू राहिली. तर जाऊ दे माय, काही हो. या महिन्यात तिला म्हणतो माय बाई माया गट भर माय. मागच्या महिन्यात तुझा गट भरला मी ना, या महिन्यामध्ये भर मा गट म्हणतो. तिला काही करू. चल बरं माय तिच्या घरी चाल. हो चाल कमला चाल. आता माय बाई शांताबाई कमला मा घरी शिवरायली वाटते. चल माय बाई विमला लवकर, काही ना काही जुगाड जमव, काहीतरी दिमाग लावा आता तू. चल लवकर. खरं हे विमला बी आहे ना, लय डोकं दुखी आहे बाप्पा. आता माय बाई पाय व, आपल्याला शांताबाईच्या घरी जायचं होतं गटाचे पैसे भरायला. शांताबाई इथं आहे. हो माय बाई, शांताबाईच्या घरी तर चाललो होतं आपण गटाचे पैसे भरायला. शांताबाई तर कमलाचीच येत आहे. नाही का नाही बरं, आपण उशिरा आलो असतो तर शांताबाई म्हटली असते तुम्ही लवकर आलाच नाही. साहेब येऊन गेला आणि लगे आता पाय शांताबाईच नाही आहे घरी. इथंच भेटली आपल्या रस्त्यात. शांताबाई चल ना माय, तुझ्या घरी गटाचा साहेब येणार आहे ना, गट भरायचा आहे ना आज. पाय बाय आल्या बी वाटते गट भरासाठी. माय बी आल्या का हो तुम्ही? हो ना, आता या कमलाला बोलवायला आली होती. कमलाला किती वेळा फोन लावले मी ना, पण कमलाने एक फोन नाही उचलला मायावाला. मग मी सालीबाईच्या घरी म्हटलं काय आहे काय नाही. तिला म्हटलं चाल माय बाई गट भरायचा आहे, पण हे म्हणते की पैसेच नाही म्हणते माझं. आता माय बाई हो का? हो ना बहिणा, मला वाटलं लाडकी बहिणी योजनेचे येतील पैसे तर भरून देईन गट, पण ते पैसेच नाही आले ना बहिणा. त्याच्या भरोशावर होती मी. आता माय बाई हो, आम्ही बी त्याच भरोशावर होतो बहिणा, पण आता आले नाही तर काय करू शकतो. जमवले बाई इकून तिकून कुकून बी पैसे. हो माय बाई, आता गटाचे पैसे उचललेले आहे तर भरा तर लागेनच ना बहिणा गट. हो ना माय, हे कमला राहिली होती. हे कमला तर जाऊ दे, भरून देईन कशी बी. पण ते विमला ते तर लय भारी आहे बहिणा. ते तर मागच्याही महिन्यात नाही भरले तिनं, त्याच्याही मागच्या महिन्यात नाही भरले, आणि आता बी तिचा आता पत्ता ठिकाणा नाही आहे. हो माय, मागच्या महिन्यात तर कमलानं भरले होते आणि त्याच्या मागच्या महिन्यामध्ये मीनं भरले होते. हो ना बाई, काय करूया बाईचं काय नाही, काही समजत नाही. हो ना राधा, आता तिच्याच घरी चाललो आम्ही. तिला म्हणतो माय तू या मागच्या महिन्यात मीनं गट भरला होता, काही करून या महिन्यात मा गट भर म्हणून. हो माय बाई असंच म्हण. जमलं तर मी म्हणतो की माझं पैसे नाही, माही भर मीनं भरला होता तू यात. चला बरं बाया, चला बरं थोड्या तिच्या घरी जाऊ, तिच्या घरून येऊ आपण. चला बरं. हो शांताबाई चाल बरं तिच्या घरी चाल ना. या विमलाचं तर बस बाप्पा, मी म्हटलं होतं या विमलाला घेऊ नका. मला पटतच नाही ते बाई, खरंच सांगतो मी शांताबाई. मला ते विमला पटतच नाही, काही म्हणतो. ते बाई तिचा इतका पैशात जीव आहे बाई ना. पैसा नाही मोडून जीवाला ते रडू अशी गत आहे बाई ना तिची. आता माय बाई तुम्हाला काय सांगू त्या विमलाची गोष्ट, मावर भीतीला आहे म्हटलं. आता मैसून ट्यूशन घे काय तिच्या पोराची, तर 3 महिन्याचे पैसे 6-7 महिने झाले तिच्या इकडे आहे. तिले म्हटलं बाई पैसे दे ना माय बाई ट्यूशनचे. हा देतो ना, आज देतो ना, उद्या देतो ना. हो माय पैसे द्यायचे आहे त्या सुनीचे. हो पैसे द्यायचे आहे, आणि द्यायचं नाव नाही. निरा पैसे निघतच नाही बाई ना तिच्या हातातून.
पैसेच नाही देत. मा सुनीचे बी तिने ट्युशनचे पैसे डुबवलेले आहे, दिले नाही म्हटलं. 7-8 महिने झाले. आता माझी सून म्हणते काही म्हणू नका म्हणते, आता तिले जाऊ द्या म्हणते. आता मीनं शिकवलंच होतं म्हणते तिच्या लेकराले, असं समजीन की असंच शिकवलं. जाऊ द्या म्हणे, आता काही मागू नका म्हणे, काही नका म्हणे. हो ना माय, मागीन किती मागीन माय बाई. हेच तर गोष्टीचा तिनं खूप जिंकलेली आहे की बा पैसे घ्यायचे लोकांपासून, मग द्यायचे नाही, मग मागणार लोक आणि मग भुलून जाणार, सोडून देणार पैसे. याच तर गोष्टीची खूप जिंकलेली आहे तिनं. पण पैसे मागायच्या वेळेस तोंड कशी करते ते, हां कशी करते, जशी लय गरीब आहे, लय चांगली बाई आहे. होते नाही बाई, एक बार गलती बार होते का. आता देतो का तिला पैसे मी, देतो का आता, पाय ना तू. हो बाई ना, तुम्ही तरी पैशावाला आहे बाई ना, तुमच्याजवळ आहेत पैसे. मी काय माय गरीब बाई, हां माय पैसे तिने डुबायला पाहिजे का, खरं सांगा माय डुबायला पाहिजे का. हो बाई, पैसे नको सोडू, तू नको सोडू तिला पैसे, बिलकुल नाही सोडायचे. मग नाही तर काय माय, मेहनतचा पैसा आहे माया. हो कमला, सरायचाच मेहनतचा पैसा असते बाई ना. मग नाही तर काय शांताबाई, 2000 रुपयासाठी किती काम करावं लागते तुला माहीत असेल ना. मग नाही तर काय माय, सरायचाच मेहनतचा पैसा आहे बाई. काय ना माय पैसे बी तिने दिले नाही लगे. मी तर तिच्या गोष्टीतच येत नाही. तुम्ही माहीत नाही बाई बाया हो कशा तिच्या गोष्टीत येतात. मी तर त्या विमलाच्या गोष्टीतच येत नाही. मला बया पटत नाही म्हटलं ते बाई, खरंच सांगतो मी. शांताबाई तू काही म्हण, मला बया नाही पटत ते बाई. मोठी शायनी आहे म्हटलं ते बाई. हो आपण असं वाटते जाऊ दे बाई, गावातली गोष्ट आहे मग आपण काही म्हणत नाही. माय बाई घेतो तिला कायच्या तिनं म्हटलं तर असं वाटते गावातली बाई आहे, जाऊ द्या बाप्पा. आपण मुलाचा करतो तिचा, पण तिच्या जो मुलाचा नाही आहे ना, मुलाचा करायच्या लायकची बाई नाही आहे ते. हो बाई ना, हे गोष्ट तर तू खरी बोलली बाई ना, मुलाच्या लायक नाही आहे पप्पा ते बाई. ते सोडा आता. पण आता सध्या काय करायचं, आता गटावला साहेब येते थोड्या वेळात. आणि असंही नाही आहे की तिचे पैसे नीचे पैसे मीनं भरले असते, कमलाची भरले असते, विमलाची भरले असते, मीनं भरले असते पैसे, पण माझ्याजवळ बी पैसे नाही आहे ना बाई ना. माझ्यावळही नाही आहे पैसे. का शांताबाई, ते विशाखा बी तर गावाला गेली, तेही होती ना गटामध्ये. माय हवं ते तिच्या सासूच्या घरी गेलेली आहे, पण तिचं टेन्शन नाही आहे. ते माझे पैसे देऊन गेली गटाचे. म्हणे शांताबाई गटाचे पैसे भरून देसान म्हणे, मी गावाला चालली म्हणे माझ्या देराच्या लग्नाले, तर हे घ्या म्हणे पैसे, माय गटाचे पैसे भरून देसान म्हणे. तिचं टेन्शन नाही आहे. हो म्हणा, विशाखाचं टेन्शन नाही आहे, चांगली आहे तशी ते. हो ती ताईले काळजी असते बाई गटागिटाची. तिचा नवराही चांगला आहे बिचारा. माझं पैसे देऊन गेले म्हटलं ते दोघं नवरा बायको. गावाला गेले तरी माझं पैसे देऊन गेले. कधी येतात तर मग ते लोक, आता माहीत नाही बाई कधी येतात. तर येतो तर म्हणत होते, अजून आले नाही. मग काय माहीत बाप्पा, का राहून जातात तिथंच. मग होऊन जाईल मग गटासारखात. एक तर गटातून पैसे उचललेले आहे तिनं. नाही हो तसे लोक नाही आहे ते नाही आली इथं तरी ते गट भरीन, मला माहीत आहे ना. आणून देत जातील ते महिन्याच्या महिना. ते चांगले लोक आहेत ते. हा ते येत आहे म्हणा, चांगले आहेत ते. आता नाही ह्या बाया इथंच बोलू राहिल्या आणि तिकडे गटावाला साहेब येऊन गेला बाई ना. शांताबाई इकडेच गप्पा गोष्टी करू राहिल्या ना बाया बी. ओ शांताबाई, गटावाला साहेब आला ना बाई ना. बसेला आहे ना, बसून ठेवला आणि त्याला चला ना मला लवकर, गटाचे पैसे नाही भरायचे का. आता नाही बाई, गटावाला साहेब आला हो शांताबाई. सांग बाई आता कसं करू मी. चाल ना नाही शांताबाई. हो आली असती, पण हे कमला आणि विमलाचे पैसे राहिलेले आहे ना, या दोघी. या कमलाचे पैसे नाही आहे म्हणते आणि विमलाच्या घरी जायचं आहे बाई. नाही कमलानं भरला होता आणि तिचा मागच्या महिन्यात गट, तर इसाही गट भरायला लावायचा आहे तिला. येतो ना आम्ही विमलाला घेऊन येतो, तू थांबून तो गटावला साहेब आले. आता नाही बाई शांताबाई, आता त्या साहेबाला थांबून ठेवू का मी. काही कर बाई, म्हणा 5-10 मिनिटातच येतात म्हणा. थांबून ठेवले 5-10 मिनिट, चहा पाणी करायला लाव प्रियंकाले. चहा पाणी पाच त्याला, मी येतोच. बरं शांताबाई लवकर या मग. बस येतो तू, आम्ही जाय तू समोर. बरं ठीक आहे शांताबाई, या मग लवकर. हो येतो आम्ही, विमलाच्या घरी जातो बातच येतो. पण शांताबाई पैसे माहिती आहे, विमलाबाई पैसे देत नाही बरं, ते भारी बाई आहे. हो ना माय, मला माहीत आहे ना तिला भारी आहे म्हणून. पाहतो ना आता एक बार गलती होती बाई कोणाच्या ना, आता डबल गलती होईल का. आता नाही घेत तिला गटात नाही काही. हो तिला गटात नाही घेत आता विमलाले. हर बारी नाशीच म्हणतो तू, घेऊन घेतो तिला. ते थोडीशी रडली पडली की तिला घेऊन घेतो. नाही बाप्पा, आता नाही फसत मी तिच्या जालमध्ये. कसंही एवढ्या गटाचे पैसे काढायचे आहे तिच्यापासून, म्हणजे काढायचे आहे बस. आता तिले कधी घेईन नाही बाप्पा गटात नाही, कान पकडला आता. बरं जा लवकर, इथंच गोष्टी नका करू. हो बाई ना, तू थांबून ठेव त्या गटावाल्या साहेबाले, आम्ही येतोच बातच. बरं शांताबाई. चला बरं बाया, हो जाऊ त्या विमलाच्या घरी. चल माय बाई शांताबाई चाल. आता माय बाई येतेच आता शांताबाई. त्या बाया बी येतात वाटते, आता गटावाल्या येतात वाटते. माय बाई आता काय करू मी, काय करू. चल माय बाई घरात नाही जाऊन लपून राहतो. आई काय झालं, ताऊन काय झालं तुले. तू ताऊन एवढ्या धाई नाही राहिली, काय झालं आई. बाबू शेखर, मी काय म्हणतो, आता शांता काकू येईन आपल्या घरी, तर काय म्हणशील शांता काकूला, मग ये घरीच नाही आहे म्हणा, घरी नाही आहे म्हणा, सकाळपासून नाही आहे म्हणा घरी. असं म्हणशील, असं नको सांगशील की मी घरात नाही लपून राहतो. बाया आल्या ना तर बायाला म्हणशील की मग ये नाही आहे म्हणा घरी. ताऊन आई थोतं ताऊन बोलू मी. अरे बापा माझ्या लाल, जाऊ दे ना बाबा, खोटं नाही म्हणून दे ना असं. मग ये नाही म्हणा घरी, सकाळपासून नाही आहे म्हणा. म्हण रे बापा म्हण रे. येतात नाही माया, काय फायदा, काय फायदा माया. आता माय बाई माय पोरगं बी मायासारखं आहे. मायासारखं निघालं माय पोरगं, मग ते माया काय फायदा म्हणते याच्यात नाही. ठीक आहे, मी तुला चॉकलेट देईन. ठीक आहे, चॉकलेट देईन. नाही तू अथित म्हणतात घेऊन नाही देत मग चॉकलेट. घेऊन दे रे मला, घेऊन दे. तुझ्या सांगत थोडी ना मी दगाबाजी करीन बापा. तू मग पोरगा आहेस, तुला जे म्हटलं ते करीनच ना. दिन ना तुला चॉकलेट देईन घेऊन, पक्का घेऊन दे. नाही माया बोलवता नाही आहे, बोलवता नाही आहे. सांग माय बाई हे पोरगं ना माय. हो रे बापा, दिन ना तुला चॉकलेट घेऊन देईन मी, पक्का दे.
बरं ठीक आहे. आता तू आता म्हणू लागली एवढी तर येतील करून देतो तू यावर. आता माय बाई माय पोरगं मास्तर काय पुरं. बरं ठीक आहे, मी जातो अंदर. म्हणशील नाही म्हणा ऐक या. बरं ठीक आहे. हे माई ऐक बी ना लयत आहे बाप्पा. अरे आमच्या तिथलं तर मला सांगितलं होतं थोतं बोलायचं नाही म्हणून. तरी थोतं बोलणं चांगलं नसते, थोतं बोलायचं नाही. हे तर माझ्या तिथलं मला सांगितलं होतं थालेमध्ये. मी तारे थोतं बोलू? मी नाही थोतं बोलत. मी नाही बोलत थोतं. एक काम चालतो तातू यायच्या पहिले मी तिथून चालला जातो. मग मला विचारली नाही तोनी. आणि आमच्या मॅडमनं जे म्हटलं ते पण मी कळून घेईन. मी थोतं बोलणारच नाही. मी चालला जातो. चल नाही बाई आता शांताबाई येईन. तुम्हाला पोरगं सांगितलं मी घरीच नाही या. किती हुशार आहे तुम्ही. आवाज दे बरं शांताबाई. विमलाला आवाज दे लवकर. दे ना आवाज. तिकडे गटात साहेबा येऊन गेला. विमला ओ विमला. विमला आता नाही बाई आवाज काऊन नाही देऊ राहिली आहे. घरी आहे का नाही आहे विमला? नाही आहे वाटते बाई ना घरी. अवं असेन ते घरामध्ये लपलेली असेन ते. लय चालक बाई आहे ते. तिला माहित नाही का आज गड भराच आहे म्हणून. लय चालक आहे ते. देव शांताबाई आवाज झुकतील. विमला ओ विमला. अशी नाही येणार ते. थांब मी जातो तिच्या घरात. मी पाहतो बाई कोणाच्या घरात घुसणं चांगलं आहे का. घरात नाही आहे का नाही आहे. आहे ना ते घरात मीच आहे ना. थांब मीच जातो घरात. मी पाहतो. आणि जाय हो बरं रंजना. काय बरं घरात नाही ऐकत येतं अशी तर आणतील बाहेर. हो पाहतो मी. थांब आता नाही बाई विमला. तू या पलंगाखाली लपून काय करू राहिली हो माय. पलंगाखाली काऊन लपली तू? आता नाही बाई तुम्ही कशा काय लाव घरात नाही. माय ना पोरांना सांगितलं नाही पाहिजे तुम्ही घरी नाही या म्हणून. अरे एक गंगात दडदड घरात नाही आली. काय करू तू पलंगाच्या खाली काऊन लपून आहेस? निघ बाहेर लवकर लवकर निघ बाहेर. माय बाई मी निघतो बाहेर. पण तुम्ही घरात कशी काय आली हो तू? मग घरात कशी काय आली तू एकदम? दडदड कशी काय आली घरात नाही? हे असं आहे का? कोणी घरात नाही नसतं तर कोणाच्या घरात नाही लागते का? घरात नाही नसलं तर म्हणजे तू गटाच्या धाकानं पलंगाच्या खाली लपून राहायशील. आम्ही काय याव नाही का घरात नाही? शांताबाई घरात नाही साई आहे लपून आहे पलंगाखाली. आता माय बाई लहान नाही झाली हिची. लहान नाही आहे. मला वाटलंच होतं मला असं काही असेल म्हणून. काढ दिले आणतील घराच्या बाहेर. आणतील लवकर. निघ लवकर निघ घराच्या बाहेर लवकर निघ. शांताबाई येऊ नाही राहिली आहे. आणतील आण लवकर घराच्या बाहेर. येत नसेल तर केस पकडून आणतील. आण लवकर. निघ ना बाई निघ ना बाई ना घराच्या बाहेर ये ना. हात नको लावू मला. हात नको लावू. मायका केस पकडून राहिली का तू निघूच नाही राहिली घराच्या बाहेर तर मग. बाय मला हात नको लावू. येऊ राहिली बाहेर. थांब आता माय बाई लहान नाही झाली आता हिची. निघ लवकर घराच्या बाहेर. निघ पाय शांताबाई. हे आहे ना गटाच्या धाकाने आहे ना पलंगाच्या खाली लपून होती म्हटलं. पलंगाच्या खाली लपून होती लगे. का विमला गट घ्यायच्या वेळेस तुला लाज नाही वाटत का? गट घ्यायच्या वेळेस तर सरच समोर असतं तू. 2 महिने झाले म्हटलं विमला नाही भरला. त्याच्या महिन्यामध्ये राधान तू होता आणि मागच्या कमलान तू लगे. तू आता लगे या महिन्यामध्ये गटाच्या धाकाने लगे पलंग नाही हो शांताबाई. माझी तब्येतच नाही बेना चांगली. चांगली तर दिसू राहिली बेना तू. चांगली तर दिसू राहिली. आता सकाळीच तर तुला पाहिलं होतं मी ना. त्या बाई संग बोलू राहिली होती. कामं करू राहिली होती. पाणी भरलं तू हापशीवरला आणि लगे म्हणते की तब्येत नाही चांगली. पाय तुला झोडपून काढू आम्ही. पण काढू आता. ह्या कमलाचा बी गट भर तू. मागच्या महिन्यात तुझ्या कमलानं गट भरला होता. या महिन्यात तिचा जो पैसे नाही आहे तिचाही गट भर आणि तुझाही गट भर. हो माया बी गट भर. त्याच्या मागच्या महिन्यामध्ये तू या गट भरला होता मी ना. चल या महिन्यामध्ये माझा गट भर तू. आता माय बी एवढं जणांचे गट भरू का लगे मी? भरू का म्हणजे या बायापासून पैसे घेतले तू ना. या बायाने तू गट भरले तर तुला भरा नाही लागे ना पाहिजे गट. काय हो माय माझं पैसे नाही हो. खरं नाही हो शांताबाई. पैसेच नाही माझं. नाही हो माझं पैसे नाही. काय खोटी बोलतं बाई ना तू. काय खोटी बोलतं. शांताबाई अशी नाही आहे की नाही. इले चांगलं झोडपा लागेन आपल्याला. झोडपा लागेन सऱ्या मिळून इले झोडपू आज आपण. आता माय बाई ह्या झोडतात का काय मला आता? नाही बाप्पा या मारतीन मला. लय मारतात बाप्पा या बाया. मारतीन मला चांगल्या. मी पाहिली एकटी आणि ह्या पाहिला 5-5. मागच्या बारीने यायनं झोडपलं होतं माय मला. लय लागतात बाप्पा यायच्या हात. चांगलाच मारतात ह्या बाप्पा. ऐकायला पुरी नाहीचं गट भरायला पुरते. मी काय म्हणतो बाई ना माझं पैसे नाही आहे. मी कमलाचा गट भरतो या महिन्यामध्ये. माया गट भरतो. या राधाचा नाही भरत. राधा तुझ्या गट मी पुढच्या महिन्यामध्ये भरेल. ठीक आहे? हो ना माझा गट कोण नाही भरशील? कोण नाही भरशील माझा गट? पैसे दिले होते आम्ही ना. फुकटचे होते का? मेहनतचे पैसे आहे म्हटलं. मेहनतचे नाही राधाचा बी भर. नाही हो शांताबाई खरं माझं पैसे नाही ना. खरंच नाही आहे. काय शांताबाई लय खोटी बोलते बरं. लय खोटी बोलते. एवढं सोनं लानं अंगावर घेऊन घुमते लगे आणि म्हणते पैसे नाही आहे म्हणते. हो ना खोटी बोलू राहिली का? खोटी बोलत आहे का? नाही हो माय हे सोनं लानं काही असली नाही ना माय. असली नाही ना. हे बेंटेक्स आहे ना. बेंटेक्स आहे. हे नकली आहे सर्व. शांताबाई हिच्या नादी काही लागू नको बाप्पा. ते म्हणते ना कमलाचा गट भरतो म्हणून. तर कमलाचा गट भरू दे. माया पुढच्या बारीने इले भरायला लावतो. मग पाहतो कशी भरत नाही तर माया गट बी. हो शांताबाई गटावाला साहेब बी आलेला आहे. वाट पाहत आहे. भरू दे कमलाचा निचा गट भरू दे. राधाचा पुढच्या महिन्यात भरून घेऊ हिच्यापासून. बरं ठीक आहे. तू या कमलाचा गट भर. पुढच्या महिन्यात राधाचा गट भर. हो शांताबाई ठीक आहे. फक्त मारू नका. माय मला मारू नका बाप्पा. मागच्या बारीनं पिटाई केली होती तुम्ही ना. लय पिटाई करता बाप्पा तुम्ही. मारू नका मला. पिटाई नका करू माई. बरं ठीक आहे. चल गटावाला साहेब आला. चल गट भर. हो चला आणतो मी घरातून पैसे आणतो. सोड रंजना तिला आणू दे पैसे. बरं ठीक आहे शांताबाई. या बारीनं तर तुला सोडू राहिलो आणि तू न गटाच्या वेळेस असे नाटकं केले तर तुला चांगलं झोडपून काढू बरं आम्ही. खोटं नाही बोलू राहिलो.
हो ना बाप्पा, ठीक आहे ना, ठीक आहे.